मामा सापडावा म्हणून या साखरपुड्याला होकार दिलाय. पण आता खरंच भीती वाटते. हा साखरपुडा झाला तर? पारू, हे विधी सुरू आहेत, इतकं आनंदाचं वातावरण आहे, पण ह्या सगळ्यात माझा भाऊच नाहीये. आनंद विरून गेल्यासारखं झालंय. पारू, दादा, तू हे काय करतोयस? ज्या नवरीच्या हातावर मेहंदी लागायला हवी तिच्याच हाताला मेहंदी लागते. पारू, प्रिया मॅडम या ना, बसा ना. ये बस. पारू, आपण सगळेच खूप थकलोय ग. आज आबांचं असं थेट येऊन बोलणं असो किंवा आईंचा राग, संताप, सगळ्याच गोष्टींचा खूप त्रास होतोय आता मला. माझ्यापेक्षा जास्त तुला या सगळ्याचा खूप त्रास होतो याची कल्पना आहे मला. प्रिया मॅडम, आज एका मैत्रिणीची जास्त गरज वाटत होती. तुम्ही 2 शब्द जरी बोललात ना तरी बरं वाटतंय मला. अरे तू काय बोलतेस ना कळतंय मला, पण मला आबांची खूप काळजी वाटते ग. तू बघितलंयस ना गावी आबा किती ताठ मानेने, मान सन्मानाने जगत होते, आणि इथे मुलींच्या सासरी असं एक मुलगी म्हणून आता नाही बघवते मला हे सगळं. तुला आईंचा स्वभाव माहितीये ना, काही झालं ना तरी त्या नाही ऐकणार आहेत. आणि आबांनाही मी चांगलंच ओळखते, ते पण खूप हट्टी आहेत. या सगळ्यात ना आपण काय करावं मला काही कळतच नाहीये. पारू, तू माझं एक काम करशील का? तुला पण आबा मुलगी मानतात ना, तू एकदा समजावून सांगशील का आबांना प्लीज? प्रिया मॅडम, तुम्ही शांत व्हा, नका लई विचार करू. आबासाहेबांमध्ये आणि देवी आईंमध्ये वितुष्ट येणार नाही याची आपण काळजी घेऊ. मी बोलते आबासाहेबांशी. तुम्ही शांत व्हा, बघू, रडू नका, समजा ठीक होईल.